पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन ही काळाची गरज. सुनील केदार. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. तेथे इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सत्ता काळात अराजक माजलं होतं. भ्रष्टाचार, खून, दरोडे, बलात्कार, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नंगानाच, दंडेलशाही, सर्वसामान्यांवर अन्याय व अत्याचार यांनी कळस गाठला होता. सरकार नावाची व्यवस्थाच तेथे शिल्लक राहिली नव्हती. तेथील अराजक पाहता पश्चिम बंगाल भारतात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भारताचे संविधान राजरोस उघडपणे पायदळी तुडवलं जात होतं. अशा परिस्थितीत तेथे कोणत्याही परिस्थितीत ममता बॅनर्जी यांचे सरकार पायउतार होणं ही देशाची व काळाची गरज होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 91 लाख बोगस मतदार SIRच्या माध्यमातून रद्द झाला आहे. याचा अर्थ या राज्यात किती रोहिंगे, बांगलादेशी व इतर घुसखोर राहत असतील याचा अंदाज येईल. ममता बॅनर्जी यांच्या सत्ता काळात देशाच्या ऐक्याला तडा जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सत्तेची धुंदी चढल्यामुळे ममता बॅनर्जी कोणाचीही व कशाचीही पर्वा करत नव्हत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या राज्यात ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांचा नंगानाच थांबला पाहिजे होता. तो या निवडणुकीत थांबला. हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने बरे झाले. क्रांतिभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले राज्य म्हणून पश्चिम बंगालचं नाव आहे. हे नाव पुन्हा नावलौकिक व्हावं म्हणून यापुढे भाजप काम करील असे याप्रसंगी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटलं आहे. याप्रसंगी भाजप कार्यालयासमोर ढोल ताशा, फटाके, आतिषबाजी, पेढे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नामदार गिरीश महाजन, भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगर सरचिटणीस सुनील देसाई आदींसह मंडलाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यवार्ता मराठी, नाशिक.